अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। त्याला महाराष्ट्र विधानसभा नियम 294 अन्वये पुरवणी मागण्याबद्दल विनियोजन बिल जे विधेयक असतं त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातली आणि राज्यातल्या विविध भागातल्या कामांचा समावेश का केला गेला नाही अशा पद्धतीची एक भूमिका आमची असते। आणि मग वित्तमंत्री त्यामध्ये सांगतात की आम्ही याची एक वेगळी बैठक लावू, त्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरींना बोलावू आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवू। तर त्यामध्ये आज ती मीटिंग होती आणि त्याच्यासाठी मी आज सह्याद्रीला सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगसाठी मी तिथे गेलेलो होतो। पण आज मूळ जे प्रश्न आहे, महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे हे अनेकदा आम्ही सांगतो। त्याला आज अजून एक पुरावा आपल्याला देतो की राज्यातल्या विविध राज्यात दुधाला 45 रुपये भाव आहे शेतकऱ्यांच्या जे उत्पादन केलं जातं त्याला, पण महाराष्ट्रामध्ये फक्त 24 रुपये 27 रुपये फक्त शेतकऱ्यांच्या गाई आणि म्हशीच्या दुधाला भाव दिला जातो। आणि मग अमूलच्या असतील काही संस्थांच्या पॅकेटमध्ये गेला तर ग्राहकाला तो 45 रुपयाच्या वर त्या दुधाचा भाव त्या भावाने घ्यावा लागतो। महाराष्ट्र एकीकडे श्वेत क्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि एकीकडे श्वेत क्रांतीमध्ये ज्यांचं मोठे योगदान आहे त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रामध्ये करते। हे सरकारने थांबवलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव तातडीनं इतर राज्याप्रमाणे, कारण की अमूलची जी साठगाठ आहे